अंबरनाथ पश्चिम शिवनगर परिसरात अंबरनाथ नगर परिषदेने जवळपास 50 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेलं नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र अर्थात आयुष्यमान आरोग्य मंदिरालाच बाधा झाली आहे। या आरोग्य केंद्राच्या बाहेरील परिसर घाणीनं आणि दलदलीनं व्यापला आहे। त्यातच एका बाजूला गेल्या 10 वर्षांपासून मोडकळीस आलेली व्यायामशाळा आणि त्यात गर्दुल्ले आणि नशेखोरांचा अड्डा बनली आहे। कचऱ्याचा ढीग, गटाराची घाण, पावसात वाढलेली वनस्पती आणि त्यामुळे जंगली जनावरांचा वावर, यामुळे हे आरोग्य केंद्र समस्यांनी घेरले आहे। अंबरनाथ पश्चिमेकडील हाऊसिंग बोर्ड, शास्त्रीनगर, वुलनचाळ या परिसरातील जवळपास 18 ते 20 हजार रहिवाशांसाठी हे आरोग्य केंद्र असून उपचारासाठी येणारे गरीब रुग्ण तक्रारींचा पाढाच वाचतात। घाणीतून येताना नाकावर रुमाल ठेवून आरोग्य केंद्रात यायचे तर बाजूला पडीक जागेत नशेखोर आणि गर्दुल्लांचा मोठा त्रास इथल्या रुग्णांना सहन करावा लागतो। खरं तर हे समाज मंदिर होतं, याला आरोग्य केंद्राचं नाव दिलंय, पण 50 लाख रुपये खर्च करून लोकांना सुविधा नाही, डॉक्टरांना सुविधा नाही। जर जे डॉक्टर आमच्यासाठी इथे येत आहेत त्यांना सुविधा नाही, ते लोक आम्हाला काय सुविधा देणार आहे? म्हणून मी आता सतत पाठपुरावा करतोय। आता शेड लावला आज 1-1.5 वर्ष झाला, पण पाणी नाही आतमध्ये। ते डॉक्टरचं म्हणणं आहे की आम्हाला जर आम्ही घरातून सकाळी निघतात, आम्हाला शौचालय जायला इथे पाणी नाही, ते तक्रार कुठे करणार? हाऊसिंग बोर्ड, शास्त्रीनगर, उलनचाल कमीत कमी नाही तर एक 18-20 हजार जनसंख्या आहे, त्यासाठी इथे आरोग्य केंद्र टाकलं गेलेलं आहे। फॅसिलिटीज प्रोव्हाइड नाही केली। तर फर्स्ट ऑफ ऑल पाणी नाही आहे इकडे। आम्हाला विदाउट पाणी आम्ही पेशंट ट्रीट करतो, सॅनिटायझरने आम्ही हँडवॉश करतो। आणि सेकंड मोस्ट ऑफ थिंग इथे कसे नाईटला आहे ना, दारू पिणारे बसतात आणि काचा बिचा फोडून आहे ना सगळीकडे फेकून देतात। त्यांचे काय जे पूर्ण घाण करून देतात आजूबाजूला। आणि काय करता तुम्ही? काय जार आणता? आम्ही स्वतःच्या खर्चाने जार मागवतो, मग त्याच्यानेच हात धुतो आणि मावशीचे साफसफाईसाठी पण होऊन जातं पाणी आतमध्ये। आणि आजूबाजूला जेवढी पण घाण आहे, आता ठीक आहे आता आज पाऊस नाही म्हणून ऊन पडले म्हणून सुकलेले, पण पाऊस असल्यामुळे ना खूप चिक्कड होऊन जातं आणि जेवढे पण पेशंट येतात ना ते पण कंप्लेंट करतात की चिखलामधून यावं लागतं त्यांना। तर असं सगळं आहे, याचीच एवढी विनंती की त्यांनी थोडंफार लक्ष द्यावं। मंकाळे शाम होएगा ना तो बैठने के लिए एकदम इतना मच्छर है कि पूछो मत, और गंदगी तो आप देख ही रहे हैं। और मैं खुद 2-2, 3-3 बारी साफ है, मेरा लड़का खुद पकड़ के बाहर निकाला है। और कल का ही वीडियो देखिए करके आप। कल मेरा लड़का नहीं था टाइम से, तो फिर मैंने दूसरे को बुलाया, फिर वो बाहर निकाला सांप को। लेकिन यहाँ पे जो लोग ट्रीटमेंट के लिए आते हैं उनको कितना तकलीफ? उनको तो बहुत तकलीफ है। अभी सुने ना आप कितना तकलीफ है करके, बहुत तकलीफ है उन्हें। अनेकदा डॉक्टर उपलब्ध नसल्याने सेवा बजावणाऱ्या महिला परिचारिकेवर सगळ्या रुग्णांचा ताण येतो। त्यातच हे नशेखोर आणि गर्दुल्ले यांनी आरोग्य केंद्राच्या महिला परिचारिका बसत असलेल्या खोलीच्या आणि शौचालयातील खिडकीच्या काचा फोडल्या आहेत आणि याचा मोठा त्रास या महिला परिचारिकेला होतोय। रोज जीवाची भीती घेऊन या ठिकाणी काम करावे लागते। त्यात पावसाळ्यात आरोग्य केंद्रात सापांचा वावर असतो। अनेकदा आजूबाजूच्या परिसरातील सर्पमित्रांना बोलवून इथले साप पकडावे लागतात। समस्यांनी घेरलेल्या या आरोग्य केंद्राची दखल पालिका घेत नाहीये। कुठेतरी कर भरणाऱ्या सामान्य अंबरनाथकरांच्या जीवाशी पालिका खेळ खेळत आहे, असा आरोप समाजसेवक अहसामुद्दीन उर्फ बबलू खान यांनी केला आहे। या आरोग्य केंद्राच्या दुरुस्ती आणि देखभाली संदर्भात तसेच या ठिकाणी स्वच्छतेसंदर्भात त्यांनी पालिकेला अनेकदा पत्रव्यवहार केला आहे। इतकेच काय तर काही दिवसांपूर्वी व्यायामशाळेच्या या पडीक जागेत एक नशेखोर मरून पडला होता। या संबंधीची दखल देखील बबलू खान यांनी घेऊन पालिकेला पुराव्यानिशी पत्रव्यवहार केला व इथली परिस्थिती सुधारण्यासाठी विनंती देखील केली। मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांना सामान्य अंबरनाथकरांच्या समस्येशी आणि तक्रारीशी काही देणे घेणेच नाही, असे इथली परिस्थिती पाहून लक्षात येते। इथली व्यायामशाळेची पडीक जागा पाडून ही जागा मोकळी करावी, परिसरातील घाण साफ करून आरोग्याशी निगडीत सेवा पुरवावी, आरोग्य केंद्रात पाण्याची सोय करावी, तसेच या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमावेत अशी माफक अपेक्षा असतानाही पालिका प्रशासन याकडे का लक्ष देत नाही की
या ठिकाणी एखादी दुर्घटना होण्याची पालिका प्रशासन वाट पाहत आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. लोकतंत्र अंबरनाथ. या बातमी संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर YouTube या आपल्या वाहिनीला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.